22 जानेवारीपासून शनी स्वतःहून या 3 राशीला मदत करणार आहे. ज्योतिषशास्त्रात शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता म्हटले जाते. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी शुभ स्थितीत असतो अशा व्यक्तींना आयुष्यात अनेक सुख सुविधा प्राप्त होतात. तसेच शनी अशुभ स्थितीत असल्यास व्यक्तीला अनेक संकटाचा सामना पण करावा लागेल. तसेच चांगले कर्म करणाऱ्यांना व्यक्तीवर शनीची नेहमीच कृपा असते, शुभ दृष्टी असते. नवग्रहामध्ये शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्यासाठी जवळपास 2.5 वर्षाचा कालावधी लागतो. ज्योतिषशास्त्रानुसार सध्या प्लुटो हा ग्रह शनीच्या मकर राशीतून तो एका राशीत 17-18 वर्ष राहतो. 1 नोव्हेंबर 2021 रोजी त्याने मकर राशीमध्ये प्रवेश केला होता, जो 27 मार्च 2039 पर्यंत या राशीत असेल. दरम्यान येत्या 22 जानेवारी रोजी सकाळी 9:24 शनी आणि यम एकमेकापासून 45 अंकावर असतील, ज्यामुळे अर्धकेंद्र योग तयार होत. या योगामुळे काही राशींच्या व्यक्तींना भाग्य चमकेल. तर नंबर 1 ला रास आहे कन्या. कन्या राशीच्या व्यक्तीसाठी शनी आणि प्लुटो या ग्रहाचे निर्माण केलेला अर्धकेंद्र योग खूप फायदेशीर असेल. या राशींना वडिलोपर्जित संपत्ती लाभ होतील, कर्ज कमी होईल, नोकरी व्यवसायात फायदा होईल, आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील, प्रत्येक कामात यश मिळेल, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. जर मित्रांनो तुमची रास कन्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 2 रास आहे तूळ. हा योग तूळ राशीच्या व्यक्तीसाठी खूप लाभदायक ठरेल. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, अडकलेली कामं पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळतील, मनातील इच्छा पूर्ण होईल, नव्या कामाची सुरुवात होईल, कामातील अडथळे दूर होतील. या राशींच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल, कामाच्या ठिकाणी दिलेले गेलेले लक्षपूर्वक कराल, धार्मिक कार्यात यश मिळेल. जर मित्रांनो तुमची रास तूळ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 3 ला रास आहे मीन. मीन राशीच्या व्यक्तीसाठी हा योग अनेक बदल घडवून आणणार आहे. या काळात मानसिक आणि शारीरिक तणाव कमी होईल, अडकलेले पैसे परत मिळतील, स्पर्धा परीक्षेत यश मिळेल, जोडीदारांची प्रत्येक गोष्टीत साथ मिळेल, जुने वाद मिटतील, व्यवसायात धनलाभ होईल, दूरचे प्रवास घडेल, तसेच स्पर्धा परीक्षेत तयार करणाऱ्याला हवे तसे यश मिळेल. जर मित्रांनो तुमची रास मीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.